ठाणे रेल्वे स्थानक परिसरात एका मराठी तरुणाला मोबाईल रिचार्जवरून झालेल्या वादातून मोबाईल दुकानातील 3 ते 4 परप्रांतीयांनी मारहाण केली होती. या घटनेनंतर तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी मारहाण करणाऱ्या त्या कामगारांना कार्यालयात बोलवून जाब विचारत माफी मागायला लावली. तसंच मारहाण झालेल्या मराठी तरुणानंही त्या कामगारांच्या कानशिलात यावेला लगावली आणि यानंतर कामगारांनी तरुणाच्या पाया पडत माफीही मागितली. ठाण्यातील लोकमान्य नगर परिसरात मारहाणीत जखमी झालेला मराठी तरुण राहतो. तो दररोज कामानिमित्त ठाणे स्थानक इथून प्रवास करतो. सोमवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ठाणे स्थानकातून लोकमान्य नगरला आपल्या घरी जात होता. त्यावेळेला मोबाईलमधील रिचार्ज संपला. यामुळे तो ठाणे स्थानकाजवळील मोबाईलच्या दुकानात गेला. दुकानात त्याला बराच वेळ ताटकळत उभं राहावं लागलं आणि काही वेळानं रिचार्ज नाही असं उत्तर दुकानदारानं दिलं. त्यावरून त्याचा दुकानदाराशी वाद झाला आणि त्यानंतर दुकानातील 3 ते 4 परप्रांतीय कामगारांनी त्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. यानंतर तरुणानं सिव्हिल रुग्णालयात जाऊन प्राथमिक उपचार घेतले आणि नौपाडा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आणि त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. मारहाणीत जखमी झालेला मराठी तरुण हा ठाकरेंच्या शिवसेनेचा कार्यकर्ता असल्यानं या प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी मारहाण करणाऱ्या त्या परप्रांतीय कामगारांना कार्यालयात आणून जाब विचारला. तिथे मारहाण झालेला मराठी तरुणही उपस्थित होता. त्यांना मारहाण करणाऱ्या परप्रांतीय कामगारांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर कामगारांनी तरुणाच्या पाया पडत माफी देखील मागितली. तसंच कान पकडून अशी चूक पुन्हा करणार नसल्याचं सांगितलं.